आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येत्या 2 ते 4 दिवसात 5 ते 10 हजार कोटी रुपयांची रक्कम थेट जमा केली जाणार आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिम येथे बोलताना ही माहिती दिली। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जात असून राज्यातील शेतकऱ्यांना एकूण 40,585 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे। सध्या ॲग्रीस्टॅक प्रणालीद्वारे कर्जमाफीच्या याद्यांची पडताळणी सुरू असून शासनाकडे यासाठी पुरेसा निधी उपलब्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। दुसरीकडे सातबारा उतारा किंवा इतर अधिकार अभिलेखांवर नावे नोंद नसलेल्या राज्यातील 2,31,000 शेतकऱ्यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा दिलासा दिलाय। या शेतकऱ्यांना अधिकृत रेकॉर्डवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे त्यांचा ॲग्रीस्टॅक मध्ये समावेश होऊन त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। यासोबतच भविष्यात शहरी भागातील शेतकऱ्यांनाही सर्व कृषी योजनांचा लाभ मिळावा यासाठी योग्य ती तरतूद केली जाईल असं आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिलंय। तसेच सातबारा नोंद नसलेल्या शेतकऱ्यांबाबत 15 दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। ॲग्रीस्टॅक प्रणालीतील याद्या अद्ययावत होताच थेट खात्यात पैसे जमा होणार असल्यानं राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।